चला ठरलं तर मग काय चाललंय? चाललंय जेवाय वाढायचं. जेवाय वाढायचं चाललंय. आज काय खावं तेच कळणार आहे. का बरं? आज इतकं जेवायला की आज काय खावं, व्हेज खावं का नॉन व्हेज खावं? व्हेज खावं का नॉन व्हेज खावं? हे बघा आज काय काय बेत आहे आपला. हां व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिक्स. हा का? हा काय नॉन व्हेज काय? नॉन व्हेज हे बघा मस्त चिकन फ्राय आणि चिकनचा रस्सा हां हंडी टाईप. हा का? भात सगळं गावरान पद्धतीचं. आणि हे डब्यांमधून आधी आणला डबा आज. तर ते डबा काय आणला माहिती आहे का? तू उरसापर्यंत खात नाही ना चिकन, तर ह्याला काय नाही डबा बघा त्यांनी पार्सल आणलाय. म्हणून तू यासाठी खास तवा पुलाव आणलेला आहे. मस्तपैकी पावभाजी आणलेली आहे का? पावभाजी, हे बघा हे काय एक कोशिंबीर, रायता 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 म्हणजेच कोशिंबीर. दोन डबे आहेत भाताचे. हो, तवा पुलाव, काजू तवा पुलाव आणि पावभाजी आणि पावभाजी. असे डबे मांडते आता. हां हे काही नॉनव्हेज खाणार आहे. आणि पुलाव आणि पाव. हे पाव हां असे गरमागरम जेवण करायला या. आता ह्यांना हे बघा इकडे ही झाली तुझी डिश. माझी डिश, ह्यांची डिश. हां हे तुमची डिश करते. नाही नाही माझी. बरं करा. काय काय? तर इकडे चिकन फ्राय, हं. रस्सा आणि आणि रस्सा तर आणला बाजरीची भाकरी गरमागरम. हं. आणि छानपैकी रस्सा आहे. वाटी घेऊ. तर मित्रांनो, आज हा एवढा बेत का केला नाही तर माहिती आहे. तर आज ठरलं तर मग ह्याच्यामध्ये हे काजू तवा पुलाव पावभाजी हा बेत चालू आहे. त्यामुळे नेताताईंनी मला सांगितलं होतं पार्सल आणायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकन खाऊशी वाटलं पोराला. का तर आज मामाच्या तिकडचा उरुष आहे ना, आहे का नाही? बघा मामाच्या तिकडचं नाव घेतलं नेताताईचं कसं लगेच हा. तर या सगळ्यांनी जेवण काय चमच्यान बाळे. ते रायता कोशिंबीर, आहे का नाही? कशी वाटते बाळा डिश? डिश कशी वाटते आजची? व्हेज व्हेज चांगली का नॉन व्हेज चांगली नक्की सांगा कमेंट मध्ये. हां तुम्हाला कोणती आवडते, व्हेज का नॉन व्हेज? तर हे आहे मस्तपैकी छान छान कोशिंबीर. ही कोशिंबीर रायता रायता हे सोबत खाल्लं तर चालते ना? हो कोशिंबीर ती काय दही कांदा तेच कोशिंबीर कोथिंबीर ते रायता म्हणतात. हां तर कोणती डिश तुम्हाला जेवण आज खाली कोणती चांगली वाटते नक्की सांगा. व्हेज का नॉन व्हेज? कोणाला कोणती आता आवडते? कुणाला म्हणजे काय, आता माणिक दादा सारखी माणसं असेल तर ते म्हणणार मला व्हेजच पाहिजे. खाणारे किती तर ना खाणारे किती तर असू द्या. दोन्ही बी जेवण आज करायला व्हेज सगळ्यांसाठी म्हणजे वेगळी थाळी नको कोणाला. त्यामुळं एकाच ह्याच्यात दोन पक्षी, एका दगडात दोन पक्षी. तर या सगळ्यांनी जेवण करायला, हे का नाही? आणि